दरवर्षी आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दोन राष्ट्रीय सण अत्यंत उत्साहात साजरे करतो. दोन्ही दिवशी तिरंगा फडकवला जातो, राष्ट्रगीत म्हणले जाते, पण अनेक लोकांना हे ठाऊक नसते की या दोन्ही दिवशी झेंडा फडकवण्याची पद्धत, नियम आणि त्यामागचा इतिहास पूर्णपणे वेगळा आहे. चला समजून घेऊया यामागील 3 अत्यंत महत्त्वाचे तांत्रिक, राजकीय आणि कायदेशीर फरक. फरक 1. ध्वजारोहण. 15 ऑगस्टला वापरली जाणारी पद्धत म्हणजे ध्वजारोहण, फ्लॅग होस्टिंग. या दिवशी तिरंगा खांबाच्या तळाशी बांधलेला असतो. दोरी खेचून त्याला खालून हळूहळू खांबाच्या टोकावर नेले जाते आणि नंतर तो हवेत फडकवला जातो. याउलट 26 जानेवारीला वापरली जाणारी पद्धत म्हणजे ध्वज फडकवणे, फ्लॅग अनफ्लोरिंग. या दिवशी तिरंगा आधीपासूनच खांबाच्या सर्वात वरच्या टोकाला व्यवस्थित घडी घालून आणि बांधून ठेवलेला असतो. दोरी ओढताच ती गाठ सुटते आणि तिरंग्यातील पाकळ्या उधळून ध्वज हवेत लहरतो. फरक 2. ऐतिहासिक आणि प्रतिकात्मक महत्त्व. हा तांत्रिक फरक का ठेवला गेला यामागे एक ऐतिहासिक कारण आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांची 200 वर्षाची सत्ता संपली. इंग्रजांचा युनियन जॅक हा ध्वज खाली उतरवण्यात आला आणि भारताचा स्वतंत्र तिरंगा खालून वर चढवून लाल किल्ल्यावर डौलाने फडकवला गेला. तो एका नव्या स्वतंत्र राष्ट्राच्या उदयाचा आणि गुलामीच्या अंताचे प्रतीक होते. म्हणून 15 ऑगस्टला ध्वज खालून वर चढवला जातो. 26 जानेवारी 1950 चा दिवस वेगळा होता. भारत आधी स्वतंत्र झालेला होता, त्यामुळे तिरंगा आधीच सर्वोच्च स्थानी होता. त्या दिवशी भारताने स्वतःचे संविधान स्वीकारले. भारत एक सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनला. त्यामुळे त्या दिवशी ध्वज नव्याने वर चढवण्याची गरज नव्हती, तर आधीच शीर्षस्थानी असलेला ध्वज सन्मानाने फडकवला गेला. फरक 3. पंतप्रधान वर्सेस राष्ट्रपती आणि त्यांची ठिकाणं. 15 ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या रेड फोर्ट तटबंदीवरून ध्वजारोहण करतात आणि देशाला संबोधतात. कारण 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पहिल्यांदा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला होता. त्यावेळी भारताची राज्यघटना अंमलात नव्हती आणि राष्ट्रपती पद हे अस्तित्वात नव्हते. पंतप्रधान हेच देशाच्या सरकारचे सर्वोच्च कार्यकारी प्रमुख होते. तर 26 जानेवारी रोजी देशाचे राष्ट्रपती हे कर्तव्य पथावर पूर्वीचा राजपथ ध्वज फडकवतात. भारताच्या संविधानानुसार राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक, घटनात्मक प्रमुख, कॉन्स्टिट्यूशनल हेड आणि तिन्ही सैन्य दलाचे भूदल, नौदल, हवाई दल सर्वोच्च सरसेनापती असतात. 26 जानेवारी हा संविधानाचा दिवस असल्याने त्या दिवशी ध्वज फडकवण्याचा पहिला मान देशाच्या राष्ट्रपतींना असतो. थोडक्यात सांगायचे झाले तर 15 ऑगस्ट दिवशी लाल किल्ला, पंतप्रधान, ध्वजारोहण स्वातंत्र्याचे प्रतीक. 26 जानेवारी कर्तव्यपथ, राष्ट्रपती, ध्वज फडकवणे, प्रजासत्ताक आणि संविधानाचे प्रतीक. हा फरक तुम्हाला आधी ठाऊक होता का? कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि माहिती विश्व चॅनलला आत्ताच फॉलो आणि सबस्क्राईब करा.